मात्र नमो भारत, नमो ठाणे असे उल्लेख करून भाजपाचा प्रचार सुरू झालेला आहे सगळा ठाणेमध्ये. आता ह्यावर मी काय करू? कोणी नमो म्हणो, कोणी सुमो म्हणो, कोणी रमो म्हणो, तो त्यांचा प्रश्न आहे. कोणाला काय लढायचं आणि करायचं आहे. पण एक आहे की सध्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे राहू दोष किंवा शनी दोष वगैरे काही दोष असा आहे का, याची खात्री त्यांनी करून घेतली पाहिजे. कुठल्या तरी ज्योतिषाकडे जाऊन राहू केतू वगैरे ग्रह शांतपणे त्यांना जगू देतील का, की त्यांच्या याच्यामध्ये काही अडचणी आहेत का, तर असंही काही ठिकाणी शंका येते या सगळ्या परिस्थितीत. प्रशांत जगताप यांची उमेदवारी अडचणीची वाटते, कारण ते ज्या 2 जागा मागतात त्याच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केलेला आहे. नाही, आम्ही कुठे शरद पवार साहेबांचे त्या जागा आमच्या, आता प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेस आम्ही त्यांना शब्द दिला आहे आणि तो आम्ही शब्द पूर्ण करू. आवश्यकता पडली तर तिकडे द्यायचं नाही द्यायचं तो त्यांचा पक्ष आहे, पण आम्हाला द्यायचा आहे तो आमचा अधिकार आहे. त्यामुळे मला नाही वाटत की काही अडचणी येतील. आवश्यकता पडली तर आम्ही पुन्हा चर्चा करू. पण पवार साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या दोन्ही घड्याळ आणि तुतारी एकत्र जर जात असतील, मग त्यांना विचारण्याचा अधिकार कुठे आहे आम्हाला, किंवा आम्हाला विचारण्याचा अधिकार त्यांना कुठे आहे? मुंबईत प्रचारासाठी जर योगी आणि मैथिली ठाकूर येणार असेल तर भाजपनं काय केलं तर संजय राऊत. मुंबईत प्रचारासाठी योगी आणि मैथिली ठाकूर जर येणार असेल तर भाजपनं काय केलं असं संजय राऊत. बरोबर आहे ना. स्थानिक निवडणुकामध्ये जर त्या योगींची आवश्यकता आहे आणि गरज आहे तर मग ह्यांचं अपयश आहे. या राज्यामध्ये हे सरकार जे चालवत आहेत तीनही पक्ष हे जनतेच्या परीक्षेत नापास झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्याला बोलवून दुसऱ्यांना दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून मदत घ्यावी लागते पास होण्यासाठी, हा त्याचा अर्थ आहे. आणि योगींची आवश्यकता पडते म्हणजेच आपला हेडमास्टरला वर्ग सांभाळणं जमत नाही, त्यामुळे प्रिन्सिपलला आणून हा महाराष्ट्र पुन्हा सांभाळावं का अशी परिस्थिती दिसते आहे. एका पद्धतीने उत्तर भारतीय वोट बँककडे लक्ष केंद्रित करण्याचा भाजप प्रयत्न करते. उत्तर भारतीय सगळे वोट बँक मोठी आहे मुंबईत. कारण नाही, हे निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं ध्रुवीकरणाचं राजकारण तर नेहमीच राहिलं आहे. त्यांना ध्रुवीकरण केल्याशिवाय राजकारण करताच येत नाही किंवा ते यशही मिळू शकत नाही. मी नेहमी म्हणत असतो की त्यांच्यामध्ये मतामध्ये काढण्यासाठी ते प्रांतीयवाद आणतील, बोट दुसऱ्याकडे दाखवतील, ते धर्मवाद आणतील, बोट दुसऱ्याकडे दाखवतील, ते सगळ्या गोष्टी ते आणतील. सगळ्या प्रकारचे फंडे करून निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायचं. आवश्यकता नाही सगळ्यामध्ये जर ते अपयशी ठरताना दिसले तर मग निवडणूक आयोग आहेच फायनल, म्हणजे अंतिम सहकारी कोण असेल निवडणूक जिंकण्यासाठी, तर निवडणूक आयोग असेल त्याचाही वापर करतील. भाऊ, युती अजित पवार यांना ठरवून बाहेर ठेवून कुठेतरी युतीच्या एक स्ट्रॅटेजी दिसत आहे का भाजप शिवसेना आणि अजित पवार सरकारसाठी? मी यापूर्वी बोललो आहे या संदर्भात. अजित पवारांना बाजूला ठेवण्यामागचा उद्देश असा आहे की सेक्युलर मतांचं विभाजन व्हावं, शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या लोकांच्या मतांचं विभाजन व्हावं आणि त्यातून काँग्रेस पक्षाला नुकसान व्हावं, ही त्यामागची स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे सत्तेमध्ये राहायचं आणि विरोधकांची भूमिका घ्यायची, अशी दुहेरी भूमिकेतून उभे करण्याचं काम, म्हणजे नायकही करायचं आणि खलनायकही करायचं. एकाच पिक्चरमध्ये 2 रोल, तोच ड्रेस बदलवायचा, त्याला हिरो करायचा, दुसरा ड्रेस घालून त्याला खलनायक करायचा. अशी पद्धत भाजपाची सध्या अजित पवारांच्या संदर्भात दिसते आहे. झाला आता तर गरज पडल्यास शरद पवारांसोबत पुन्हा चर्चा करू. प्रशांत जगताप आता काँग्रेसमध्ये दिलेला शब्द पूर्ण करणार असं विजय वडेट्टीवार म्हणाले. भाजपासोबत युती असणाऱ्यांशी करायची नाही असं